रामकृष्ण हरी मित्रांनो, अगोदर तर तुम्हाला सांगणं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ स्किप न करा। तुम्हाला तर माहितीच आहे, डोंगराळ येथे झालेल्या 3 वर्षाच्या यज्ञा या बाळावर या चिमुकलीवर झालेला अत्याचार या विषयावरती मी इंस्टाग्रामवरती खूप असे रील टाकले होते। मीच नाही, अखंड महाराष्ट्रातील जेवढेही क्रिएटर असतील त्यांनी सगळ्यांनी या विषयावर रील बनवल्या होत्या, जेणेकरून यज्ञा बाळाला न्याय मिळाला पाहिजे। काल मी तिथे गेलो सुद्धा होतो डोंगराळ्याला। तिथे रविराज साबळे पाटील हे देखील आलेले होते आणि त्यांनी तिथे सांगितलंय, जर का 27 तारखेपर्यंत यज्ञा बाळाला न्याय मिळाला नाही तर 28 तारखेला तुम्ही आणि आम्ही समोर असणार आहेत। आणि प्रशासनाने देखील ती केस फास्ट ट्रॅकला टाकलेली। फास्ट ट्रॅकला केस टाकून देखील असा विषय याच्या अगोदर सुद्धा अशा केसेस भरपूर झालेल्या आहेत, पण त्या केसेसचा सुद्धा अजूनही निकाल लागलेला नाही। मग तेच पाहता पब्लिकचं असं म्हणणं आहे की तुम्ही सांगतायत की आरोपीला कठोर अशी कारवाई होणार आहे, आरोपीला फाशी होणार आहे, पण केव्हापर्यंत होणार आहे हे नाही सांगितलंय। त्याच्यामुळे मालेगावमध्ये मोर्चा सुद्धा निघालेला होता। मोर्चा करून देखील सुद्धा पब्लिकला प्रशासनाने अजून तसं काही सांगितले नाही। पहिला आता विषय माझा, मी या कारणासाठी व्हिडिओ बनवलेला आहे, यज्ञा या बाळावर झालेल्या अत्याचार या विषयावरती मी खूप रील शेअर केल्या होत्या। त्याच्यामध्ये आपल्याला मिलियन मध्ये व्ह्यूज आलेले होते, लाखो मध्ये लाईक आणि हजारो मध्ये कमेंट आलेल्या होत्या। तर त्या कमेंट एवढ्या भयंकर होत्या की आरोपीला फाशी द्या, आरोपीला भर चौकात जाळा, आरोपीला ज्या ठिकाणी त्या मुलीवर अत्याचार केला तिथं नेऊन त्याचे हातपाय कापा, त्याला जाळा, असं अनेक प्रकारच्या कमेंट आलेल्या होत्या। तर मला एवढं सांग नाही, मग एवढ्या लोकांनी कमेंट केल्या की आरोपीला शिक्षा द्या, लवकरात लवकर फाशी द्या, जेणेकरून असं कृत्य करणारे जे हरामखोर आहेत ते पुन्हा असं कृत्य करणार नाहीत। असं सगळे सोशल मीडियावरती चालत आहे। यज्ञा बाळाला न्याय द्या आणि आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या।